Welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 11, Reflection of Light, standard ninth. This is our video number 1. In this video we have to learn here types of mirror. Especially we learn here about plane mirror. तर विद्यार्थी मित्रांनो, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचं परावर्तन, यामध्ये आपण प्लेन मिरर याविषयी आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. ओके, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हियर इज अ क्वेश्चन. कॅन यू रिकॉल सेक्शन? व्हॉट इज लाईट? प्रकाश म्हणजे काय होते आहे? आपल्याला माहिती आहे प्रकाश म्हणजे इट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. लाईट इज ॲक्च्युअली इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ओके, प्रकाश म्हणजे काय असतो? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजेच लाईट होतं आहे. व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड व्हिच आर द डिफरंट टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन. आपण यापूर्वी सुद्धा याचा अभ्यास केलेला आहे. लाईट इज अन एजंट which gives us information about what is happening in our surrounding. We can enjoy various wonders of nature like sunrise. Okay, निसर्गामध्ये आपण निसर्गातील अनेक आश्चर्य आपण दररोजच्या जीवनामध्ये बघत असतो. सनराइज, सनसेट, रेनबो ओनली बिकॉज देअर इज लाईट. प्रकाश आहे म्हणूनच सूर्यप्रकाश म्हणजे सनराईज होतो आहे, सूर्य उदय होतो, सूर्यास्त होतो आहे. आणि रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य हे सुद्धा आपल्याला निसर्गामध्ये आपण बघत असतो. इट इज ओनली बिकॉज ऑफ लाईट दॅट वी कॅन सी द लश ग्रीन व्हेजिटेशन, कलरफुल फ्लॉवर्स, डीप ब्ल्यू स्काय इन द डे, स्टार्स शायनिंग इन द डार्क नाईट स्काय, इन द ब्युटिफुल वर्ल्ड अराउंड अस. ओके, म्हणजे आपण हे जे सुंदर असं जग बघतो आहे तर हे सर्व प्रकाशामुळं आपल्याला दिसून येतो. वी कॅन सी द मॅनमेड ऑब्जेक्ट इन अवर सराउंडिंग ॲज वेल. ओके, आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की लाईट हा प्रकाश हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं एक रूप आहे आणि त्यामुळं आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळंच आपल्याला व्हिजन होते आहे, आपल्याला दिसते आहे. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कॉजेस द सेन्सेशन ऑफ व्हिजन. लाईट रिफ्लेक्ट differently from the various surfaces. Okay, we have already learned that the reflection from smooth flat surfaces is regular reflection while the rough surfaces reflect irregular. म्हणजे नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन हे परावर्तनाचे दोन प्रकार आपण यापूर्वीच्या इयत्तांमध्ये अभ्यासलेला आहे. ओके, गुळगुळीत पृष्ठभागावरून नियमित परावर्तन होते आहे आणि जो पृष्ठभाग असमतल असतो त्यावरून इर्रेग्युलर अनियमित प्रकारचं रिफ्लेक्शन होत असते. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रकाश म्हणजे काय आणि प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. तर आपण या ठिकाणी अभ्यासू मिरर म्हणजेच आरसा आणि टाइप्स ऑफ मिरर. मिरर अँड टाइप्स ऑफ मिरर. ओके, तर आरसा म्हणजे काय असते? व्हॉट इज अ मिरर? व्हॉट इज अ मिरर? ओके, आपण तुम्ही सुद्धा मिरर बघितला असेल. वी नीड पॉलिश सर्फेसेस फॉर रिफ्लेक्टिंग लाईट. दिस इज बिकॉज पॉलिश सर्फेसेस ॲब्सॉर्ब लेस लाईट अँड सो मॅक्झिमम लाईट गेट रिफ्लेक्टेड. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की आरसा तयार करण्यासाठी आपण पॉलिश सरफेस असतो त्यावर त्याच्या पृष्ठभागावर पॉलिश केलेलं असतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रकाशाचं परावर्तन होत असते. आणि याचं कारण असं असते की पॉलिश सरफेस जो असतो तो जास्तीत जास्त जो हे असतो लेस कमी प्रकाश तो ॲब्सॉर्ब करतो आणि जास्तीत जास्त प्रकाश रिफ्लेक्ट करतो आहे. ओके, इन सायंटिफिक लँग्वेज a surface
which reflect light and create clear image is called a mirror. What is mirror? आरसा म्हणजे काय होते आहे? वैज्ञानिक भाषेमध्ये आपण अभ्यासू शकतो की ज्या पृष्ठभागावरून प्रकाशाचं परावर्तन होऊन प्रतिमा तयार होते, स्पष्ट प्रतिमा तयार होते, त्याला आरसा असं म्हणतात. ओके, आरसा म्हणजे काय? तर ज्या पृष्ठभागावरून प्रकाशाचं संपूर्ण म्हणजे जास्तीत जास्त परावर्तन होऊन एक सुस्पष्ट अशी प्रतिमा निर्माण होते आहे, त्याला मिरर असं म्हटल्या जाते. इन सायंटिफिक लँग्वेज, ए सरफेस which reflect light a surface which reflect light and create clear image is called a mirror. A mirror is a reflecting surface. A mirror is a reflecting surface. ओके, या ठिकाणी आपण बघूया various types of mirrors in our daily life. Mirrors are of two types, plane mirror and spherical mirror. या ठिकाणी का वैज्ञानिकांचं सुद्धा आपण स्मरण करूया. जर्मन सायंटिस्ट जस्टस वॉन लाइबनिग कोटेड ए प्लेन सरफेस ऑफ ए पीस ऑफ ऑर्डिनरी ग्लास विथ सिल्वर मेटल. म्हणजे या वैज्ञानिकांनी ग्लास म्हणजे काचाच्या तुकड्याला सिल्वर मेटलचं त्याला सरफेसला कोटिंग केलं आणि त्यापासून पहिला मिरर तयार केलेला आहे जगातला. ओके, सच ए मिरर इज कॉल्ड सिल्वर ग्लास मिरर. म्हणजे ज्या काचेच्या पृष्ठभागावर त्यांनी चांदीचं आवरण त्याला लावलं आणि त्यापासून त्यांनी पहिल्यांदा एक आरसा तयार केलेला आहे. याला सिल्वर ग्लास मिरर असं म्हटल्या जाते. हा प्लेन मिरर आपण बघू शकतो आहे. आपण सुद्धा दररोजच या मिररचा उपयोग करत असतो आहे. ओके, प्लेन मिरर साधा आरसा कसा असतो ते आपण या ठिकाणी बघूया. प्लेन मिरर आर यूज इन व्हेरियस ऍक्टिव्हिटीज इन डे टू डे लाईफ. ए मिरर इज मेड by coating the back surface of a flat and smooth glass piece with a thin reflecting film of aluminum or silver. To protect this reflecting film and to make that inside opaque, another coat of surface like lead oxide is given over it. हा जो आरसा तयार केलेला आहे प्लेन मिरर, या प्लेन मिररच्या म्हणजे काचेच्या मागच्या पृष्ठभागावर त्यावर एक थर दिलेला असतो. ओके, ॲल्युमिनियमचा किंवा चांदीचा थर, आणि तो खराब होऊ नये म्हणून त्यावर लीड ऑक्साईड सुद्धा दिलेलं असते, जेणेकरून हा जो आरसा असतो काचेपासून अशा पद्धतीचा स्पष्ट अशी प्रतिमा दिसणारा आरसा आपण तयार करू शकतो. याला प्लेन मिरर असं म्हटले जाते. ओके, म्हणजेच आरशाचे दोन प्रकार आहे, एक गोलीय आरसे आणि साधे आरसे. हा प्लेन मिरर आहे. ओके, इट इज अ plane mirror. So we learn here, we see clear images of ourselves when we stand in front of mirror in our house. आपण हा मिरर आहे. ओके, इट इज अ प्लेन मिरर. जेव्हा आपण या प्लेन मिररच्या पुढे उभं असतो तेव्हा आपल्याला आपली प्रतिमा यामध्ये दिसून येतो. टू अंडरस्टँड how an image is formed in a mirror, let us first consider an image formed by point source. Light rays travel in the direction. या डायरेक्शन मध्ये प्रकाश हा प्रवेश करत असतो. लाईट रेज ट्रॅव्हल इन ऑल डायरेक्शन. सर्व दिशेमध्ये प्रकाश ट्रॅव्हल करू शकत असतो त्या सोर्स पासून. सेव्हरल ऑफ दीज रेज fall on the mirror, get reflected and reach our eyes. Due to reflection, they appear to be coming from a point behind the mirror. That point is the image of the point mirror. या ठिकाणी आपण बघू शकतो हा इन्सिडेंट रे आहे आणि हा रिफ्लेक्टेड रे आहे. इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे म्हणजे त्या ठिकाणी इन्सिडेंट रे जो असतो तोच परत रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचत असतो. तर या फिगरमध्ये आपण बघू शकतो लाईट रेज फॉलिंग परपेंडिक्युलर. या ठिकाणी हा जो आरसा आहे या प्लेन मिररला हा जो इन्सिडेंट रे आहे हा परपेंडिक्युलर आलेला आहे, लंब आहे त्याला. लाईट रेज फॉलिंग परपेंडिक्युलर ऑन द मिरर आर रिफ्लेक्टेड बॅक इन द परपेंडिक्युलर डायरेक्शन. त्याच दिशेनं हा
काय होतोय, तो रे ज्या दिशेनं हा किरण जातो आहे इन्सिडेंट रेज, त्याच दिशेनं हा रिफ्लेक्टेड रेज पण येतो आहे. ज्या दिशेनं इन्सिडेंट रेज हा परपेंडिक्युलर आहे, त्याला लंब आहे. इन्सिडेंट रेज पण परपेंडिक्युलर आहे आणि रिफ्लेक्टेड रेज पण परपेंडिक्युलर आहे इन ऑन द कोणत्या मिरर मध्ये, प्लेन मिरर मध्ये. ओके, हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. ओके, हा नॉर्मल मिरर ए नॉर्मल टू इट सरफेस, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. प्लेन मिरर मध्ये कशी इमेज तयार होते ते आपण आताच बघितलेली आहे. ओके, आता ह्या डायग्राम मध्ये आपण बघू शकतो. ओके, लुक ॲट हियर. हियर इज ऑल्सो M1 and M2 is a mirror. Image of a point source formed by a mirror. म्हणजे या मिररनी, आरशानी पॉइंट सोर्स जो आहे ओ या ठिकाणी आपण बघूया. इन फ्रंट ऑफ द मिरर, हा मिरर आहे M1 M2 इज अ मिरर. आणि मग याची इमेज कोण्या बाजूला तयार होते? इट इज ए ओ. ओके, पॉइंट सोर्स M1 M2 हा प्लेन मिरर आहे. इन्सिडेंट रे OR1, OR1 या ठिकाणी बघू शकतो, हा O आहे. R1 OR2 हे दोन त्यांचे रेज आहे आणि यांचं रिफ्लेक्शन होते आहे या ठिकाणी. रिफ्लेक्शन झालेलं आहे. ओके, गेट रिफ्लेक्टेड अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ रिफ्लेक्शन अलॉंग विथ द पाथ, या ठिकाणी बघू शकतो R1 S1, R2 या ठिकाणी बघू शकतो आपण R1 S1, R2 S2. ओके, व्हेन द रिफ्लेक्टेड रेज आर एक्सटेंडेड बिहाइंड द मिरर, म्हणजे ह्या रिफ्लेक्टेड रेज जर आपण पुन्हा या मागे जर आपण परत नेलं, त्याला एक्सटेंड जर आपण केलं आहे, तर O हा या ठिकाणी पॉइंट O1 ला त्याची इमेज आपल्याला दिसणार आहे. ओके, अदर रेज स्टँडिंग फ्रॉम O गेट रिफ्लेक्टेड अँड अपियर टू बी कमिंग O1. दस द पॉइंट O1 इज द इमेज ऑफ O, इज द इमेज ऑफ, हा O1 जो पॉइंट आहे याची म्हणजे हे O ची इमेज O1 आहे. द रिफ्लेक्टेड रेज डू नॉट ॲक्च्युअली मीट, प्रत्यक्ष जर आपण पाहतो, परावर्तित किरण या ठिकाणी झालेलं आहे, याचं परावर्तन असं होते आहे. रिफ्लेक्टेड रेज डू नॉट ॲक्च्युअली मीट, हेन्स सच अन इमेज इज कॉल्ड व्हर्च्युअल इमेज. म्हणजे प्रत्यक्ष भेटत नसल्यामुळे ही जी प्रतिमा असते याची, ही व्हर्च्युअल इमेज असते. व्हर्च्युअल, ओके, आभासी प्रतिमा असते. द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द इमेज फ्रॉम द मिरर इज इक्वल टू द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द सोर्स फ्रॉम द मिरर. म्हणजे पॉइंट इमेज ऑफ ए पॉइंट सोर्स फॉर्म बाय ए मिरर, म्हणजे या साध्या मिररद्वारे कशा पद्धतीनं इमेज तयार होते हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण तिसरी या ठिकाणी प्रतिमा बघूया. लुक ॲट हियर. इमेज ऑफ एन एक्सटेंडेड सोर्स फॉर्म बाय अ मिरर, म्हणजे प्लेन मिरर बद्दल आपण अभ्यासतो आहे या ठिकाणी. M1 M2 इज अ प्लेन मिरर. मग या मिररच्या द्वारे एक्सटेंडेड सोर्स एक्सटेंडेड सोर्सची इमेज कशी तयार होते हे आपण या ठिकाणी बघू. इफ वी यूज अन एक्सटेंडेड सोर्स इन्स्टेड ऑफ ए पॉइंट, या आधीच्या पीपीटी मध्ये आपण पॉइंट सोर्स घेतलेला होता. या ठिकाणी आपण एक्सटेंडेड, या ठिकाणी अशा पद्धतीनं एक्सटेंड केलेली प्रतिमा आपण बघूया. वी यूज अन एक्सटेंडेड सोर्स इन्स्टेड ऑफ ए पॉइंट सोर्स. An image is formed of every point of the source, thereby forming an extended image of the whole source as shown in the figure. Okay, an extended source PQ, या ठिकाणी बघू शकतो PQ, या ठिकाणी पेन्सिल आहे ही P आणि Q. ओके, PQ हा एक्सटेंडेड सोर्स आहे. केप्ट इन फ्रंट ऑफ द मिरर M1 M2. M1 M2 च्या पुढे आपण ही प्रतिमा ठेवलेली आहे. ओके, द इमेज ऑफ P and Q आर फॉर्म P1 Q1. या ठिकाणी यांची प्रतिमा तयार झाल्याचं आपल्याला दिसून येते. याच पद्धतीनं सिमिलरली इमेज ऑफ ऑल पॉइंट बिटवीन P and Q आर फॉर्म बिटवीन P1 and Q1 रिझल्टिंग इन द इमेज P1 Q1 ऑफ द एंटायर एक्सटेंडेड सोर्स. म्हणजेच द इमेज फॉर्म बाय प्लेन मिरर इज ऑफ द सेम साइज ऑफ द सोर्स. म्हणजेच प्लेन मिररमध्ये ह्या साध्या आरशामध्ये तयार होणारी जी प्रतिमा असते ते त्याच आकाराची असते,
हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. यावरून आपण काय अभ्यासतो विद्यार्थी मित्रांनो? द इमेज फॉर्म बाय ए प्लेन मिरर इज द सेम साइज ऑफ द ॲज द सोर्स. हा जितका सोर्स आहे आपण या ठिकाणी बघू शकतो. पुन्हा बघा, पी आणि क्यू आहे. ह्या सोर्स जितकी ही इमेज आहे तितकीच इमेज त्याची त्या प्लेन मिररमध्ये सुद्धा दिसून येते. सारखा आकार असतो. त्यांची साईज जी असते प्लेन मिररमध्ये सोर्सची साईज सारखीच असते. ओके, तर अशा पद्धतीनं आपण प्लेन मिररमध्ये प्रतिमा कशी दिसते ते आपण अभ्यासलेलं आहे. इफ यू होल्ड ए पेज ऑफ ए बुक इन फ्रंट ऑफ मिरर वी सी लॅटरली इन्व्हर्टेड लेटर. मग लॅटरली इन्व्हर्टेड उलटे अक्षर का दिसतात आरशामध्ये हे आपण सांगू शकाल का? व्हिच लेटर ऑफ इंग्लिश अल्फाबेट फ्रॉम इमेजेस दॅट बुक ॲज द सेम ओरिजिनल. मग कोणतं लेटर असेल की मिररच्या एका साईडला जसं आय आहे, यम लेटर आहे, की दोन्ही बाजूनं जरी आपण त्याला घेतलं तरी ओ असेल. दोन्ही बाजूला जरी आपण ते लेटर घेतले आहे तरी ओरिजिनल लेटर जे असते ते त्याची जे मिरर इमेज जी असते ती सारखीच आपल्याला दिसून येते. कोणत्या मिररमध्ये? प्लेन मिररमध्ये सारखीच प्रतिमा आपल्याला दिसून येते आहे. मित्रांनो, त्यानंतर आपण या ठिकाणी अभ्यासू द इमेज ऑफ ए वर्ड appear laterally inverted in the mirror. The image of every point on the word is formed behind the mirror. म्हणजे आपल्याला उलटी प्रतिमा का दिसते अक्षराची? समजा आपण यल या बाजूला लिहिलं असेल तर मिररमध्ये आपल्याला या बाजूला यल दिसते आहे. ओके, म्हणजेच द इमेज ऑफ ए वर्ड अपियर लॅटरली इन्व्हर्टेड इन द मिरर. हा मिरर आहे आपण असं समजू. ओके, इन्व्हर्टेड इन द मिरर. द इमेज ऑफ एव्हरी पॉइंट on the word is formed behind the mirror as the same distance from the mirror as the point itself. This is called lateral inversion. What is mean by lateral inversion? Lateral inversion म्हणजेच the image of a word appear laterally inverted in the mirror. The image of every point on the word is formed behind the mirror. Is formed behind the mirror the same distance from the mirror as the point itself. यालाच लॅटरल इन्व्हर्शन असं म्हटल्या जाते. मग यावरून आपण काय सांगू शकतो? व्हेन ए पर्सन स्टँड इन फ्रंट ऑफ ए प्लेन मिरर हाऊ इज द इमेज फॉर्म? व्हॉट इज द नेचर ऑफ द इमेज? मग प्लेन मिररच्या पुढे जर आपण उभं आहो तर आपली इमेज आपण जितकी साईज आहे आपली तसंच दिसणार की आणखी कशी इमेज दिसणार हे सुद्धा आपण अभ्यासू शकतो. प्रत्यक्ष तुम्ही तुमच्या घरी असणाऱ्या प्लेन मिररच्या पुढे उभे राहा आणि अभ्यासा. ओके, प्लेस टू प्लेन मिरर. मग तुमच्याकडे 2 प्लेन मिरर असेल. प्लेस टू प्लेन मिरर ॲट अन अँगल ऑफ 90 डिग्री ईच अदर. या ठिकाणी बघू शकता 2 प्लेन मिरर जर आपण 90 अंशामध्ये जर ठेवले. प्लेस ए स्मॉल ऑब्जेक्ट. या ठिकाणी ऑब्जेक्ट ठेवलेला आहे आपण. बिटवीन देम इमेज विल बी फॉर्म इन बोथ मिरर. हाऊ मेनी इमेज डू यू सी? म्हणजे 90 डिग्रीमध्ये जर आपण 90 डिग्रीमध्ये जर आपण 2 प्लेन मिरर ठेवले तर आपल्याला इमेज किती तयार होणार आहे? 3 इमेजेस. या ठिकाणी किती इमेज तयार होणार आहे? 90 डिग्रीमध्ये 3 इमेज तयार होणार आहे. नाउ चेंज द अँगल बिटवीन द मिरर ॲज गिवन इन द फॉलोइंग टेबल. या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिसतो आहे. हा प्रयोग तुम्ही शाळेत सुद्धा केला असेल किंवा रमन विज्ञान केंद्रामध्ये आपण नागपूरला रमन सायन्स सेंटर आहे त्या ठिकाणी मिररचं एक स्पेशल दालन आहे, एक रूम आहे. त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या मिरर्स वेगवेगळ्या अँगल्समध्ये ठेवलेले असतात प्लेन मिरर आणि त्यावरून कशा पद्धतीचं म्हणजे प्रतिमा तयार होतात ते आपण अभ्यासू शकतो. आपल्या घरी सुद्धा आपण 2 प्लेन मिरर जर घेतले तर कशा पद्धतीच्या प्रतिमा तयार होऊ शकते ते आपण अभ्यासू शकतो. हा टेबल आपण या ठिकाणी कंप्लीट करूया. नाउ चेंज द अँगल बिटवीन द मिरर ॲज गिवन इन द फॉलोइंग टेबल अँड काउंट द नंबर ऑफ इमेजेस इच टाइम. हाऊ इज धिस नंबर रिलेटेड टू द सोर्स मेजर ऑफ द अँगल? त्यासाठी आपण या ठिकाणी एक फॉर्म्युलाचा यूज करू शकतो. n इज इक्वल टू n म्हणजे नंबर ऑफ इमेजेस. m मीन्स नंबर ऑफ इमेजेस. a फॉर अँगल बिटवीन द 2 प्लेन मिरर. ओके, म्हणजेच n
इज इक्वल टू एन इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन ए मायनस 1. मग 120 जर आपण यामध्ये घेतली आहे, 120 ची फिगर जर आपण या ठिकाणी घेऊ शकतो. ओके, म्हणजेच या ए म्हणजे या ठिकाणी आपण एक उदाहरण आपण बघूया. ओके, एन इज इक्वल टू 360 अपॉन 120. मग 120 चा जर दोन प्लेन मिरर मध्ये 120 चा जर अँगल होत असेल तर आपण काय होणार आहे, 12×3 36. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपण बघूया n इज इक्वल टू 3 मायनस 1 इज इक्वल टू 2. ओके, अशा पद्धतीनं दोन प्रतिमा आपण 120 जर असेल तर या ठिकाणी किती प्रतिमा तयार होणार आहे, 2. 90 डिग्री असेल 90 डिग्री असेल तर 3. 60 डिग्रीचा जर दोन प्लेन मिरर मध्ये असेल तर 5. ओके, 45 असेल तर 7 आणि 30 असेल तर या ठिकाणी बघू शकतो आपण 11. या फॉर्म्युलाचा यूज करायचा. ए या ठिकाणी आपण या ठिकाणी अँगल जर आपण केलं आहे तर नंबर ऑफ इमेजेस आपण तयार करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला. n इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन ए इज मायनस 1. ओके, हा या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज करून यामध्ये नंबर ऑफ इमेजेस कशा फॉर्म होतात, किती फॉर्म होतात हे आपण चेक करू शकतो. ओके मित्रांनो, तुम्हाला हे समजलं असेल. चेक द नंबर ऑफ इमेजेस दॅट यू ऑब्टेन फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ अँगल इज कन्सिडर्ड विथ द अबव फॉर्म्युला. इफ वी कीप मिरर पॅरल टू इच अदर हाऊ मेनी इमेजेस विल यू सी. मग दोन प्लेन मिरर जर आपण पॅरेलल ठेवले, हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. दोन प्लेन मिरर जर आपण पॅरेलल आपण ठेवलेले आहे तर किती इमेज तयार होणार आहे, तर इन्फिनाइट अनंत प्रतिमा. मेनी इमेजेस वेअर फॉर्म व्हेन वी केप्ट पॅरेलल मिरर्स टू इच अदर. ओके, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे आहे. ओके, त्यानंतर आपण बघू शकतो एक स्टेटमेंटचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. इन ऑर्डर टू सी द फुल इमेज ऑफ ए पर्सन स्टँडिंग इन फ्रंट ऑफ ए मिरर द मिनिमम हाईट ऑफ द मिरर मस्ट बी हाफ ऑफ द हाईट ऑफ द पर्सन. म्हणजे एखाद्या व्यक्तीची प्रतिमा प्लेन मिरर मध्ये जर पूर्ण इमेज आपल्याला पाहिजे असेल तर त्या व्यक्तीच्या उंचीच्या अर्धा जे उंचीची अर्धी जे हाईट असते तितकं प्लेन मिरर असला पाहिजे आहे. म्हणजेच इन ऑर्डर टू सी द फुल इमेज ऑफ ए पर्सन स्टँडिंग इन फ्रंट ऑफ ए मिरर द मिनिमम हाईट ऑफ द मिरर मस्ट बी हाफ द हाईट ऑफ द पर्सन. म्हणजे आरशाची जी लांबी असते त्या व्यक्तीच्या उंचीच्या अर्धी असायला पाहिजे. प्रूफ या ठिकाणी आपण बघू शकतो. ओके, या ठिकाणी आपण प्रूफ बघूया काय आहे, म्हणजे कशा पद्धतीनं आपण ही गोष्ट लिहू शकतो. ओके, या ठिकाणी आपण बघू. ओके, हा प्लेन मिरर आहे. ए प्लेन मिरर अँड द फुल इमेज ऑफ अ पर्सन. कशा पद्धतीनं त्या व्यक्तीची आपण प्रतिमा पूर्णपणे बघू शकतो. इन फिगर 11.4 या ठिकाणी डायग्राम आपण बघू शकतो. द पॉइंट ॲट द टॉप ऑफ द हेड आईज अँड पॉइंट ऑफ द फीट. 3 पॉइंट आपण बघतो. एच फॉर हेड, ई फॉर आईज अँड एफ फॉर फीट ऑफ ए पर्सन आर इंडिकेटेड H, E and F रिस्पेक्टिव्हली. R and S या ठिकाणी बघू शकतो. R and S आर द मिड पॉइंट. R and S आर द मिड पॉइंट ऑफ H, E and E, F. H, E and E, F. ओके, हे आपण पाहिलेलं आहे. द मिरर या ठिकाणी P आणि Q हा मिरर आहे. द मिरर PQ इज ॲट द हाईट ऑफ NQ. यांची हाईट किती आहे, NQ. ओके, फ्रॉम द ग्राउंड अँड इज परपेंडिक्युलर टू इट. PQ इज मिनिमम हाईट. PQ इज द मिनिमम हाईट. PQ इज द
minimum height of the mirror in order to obtain the full image of the person. For this RP या ठिकाणी बघू शकतो आपण RP R आणि P RP and QS must be perpendicular. ह्या मिररला काय आहे हे परपेंडिक्युलर आहे. हे काय आहे या ठिकाणी परपेंडिक्युलर टू द मिरर. फाइंड आउट व्हाय बाय स्टडिंग द फिगर. मग आपण मिनिमम हाईट ऑफ द मिरर आपण कशी काढू शकतो आहे. ओके, मिनिमम हाईट ऑफ द मिरर मध्ये आपण कशा पद्धतीनं ह्या फॉर्म्युलामध्ये आपण काढू शकतो आहे ते या ठिकाणी आपण मित्रांनो अभ्यासू शकतो. ओके, आपण आत्ताच पाहिलेलं आहे डायग्रॅमॅटिकली. बघूया या ठिकाणी PQ इज इक्वल टू RS. PQ इज इक्वल टू RS. देअरफॉर RE प्लस ES इज इक्वल टू HE अपॉन 2 प्लस EF अपॉन 2 इज इक्वल टू HF अपॉन 2 इज इक्वल टू हाफ ऑफ द पर्सन्स हाईट. इज इक्वल टू हाफ ऑफ द पर्सन्स हाईट. तर अशा पद्धतीनं हे जे स्टेटमेंट आपण या ठिकाणी घेतलं होतं की आपल्याला जर एखाद्या व्यक्तीची पूर्ण प्रतिमा पाहिजे असेल साध्या मिररमध्ये, प्लेन मिररमध्ये, तर तो प्लेन मिरर त्या व्यक्तीच्या हाईटच्या अर्ध्या उंची इतका पाहिजे आहे. इन ऑर्डर टू सी द फुल इमेज ऑफ ए पर्सन स्टँडिंग इन फ्रंट ऑफ ए मिरर, द मिनिमम हाईट ऑफ द मिरर मस्ट बी हाफ ऑफ द हाईट ऑफ द पर्सन. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण प्लेन मिरर आणि प्लेन मिररमधून कशा पद्धतीच्या प्रतिमा तयार होतात आणि कोणता अँगल असला म्हणजे नंबर ऑफ इमेजेस किती तयार होतात ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. तर ह्या सर्व स्लाईडचा अभ्यास केल्यानंतर मित्रांनो आपण आपला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. ओके, प्लेन मिररबद्दलचा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. सो फॉर आपण हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करू शकता आणि माझं चॅनल राजकुमार तिरभाने यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.